नमस्कार मित्रांनो, अवेअरनेस बाय किरण या चॅनलवर आपले स्वागत आहे। मागच्या वेळेला आम्ही एक व्हिडिओ आमचा यूट्यूबच्या माध्यमातून इंट्रोडक्शनरी व्हिडिओ त्या ठिकाणी टाकला होता आणि आम्ही तुम्हाला मागच्या चॅनलमध्ये असं सांगितलं होतं की आम्ही या संदर्भातील सिरीज सुरू करणार आहे, कारण की आमचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणं। छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही सातत्याने या अनुषंगाने काम करतोय, परंतु ही माहिती महाराष्ट्रात आणि देशभरातील प्रत्येक व्यक्तीकडे ती पोहोचावी आणि त्याने सेल्फ मोटिवेट व्हावं आणि ड्रग्स फ्री इंडिया आणि टेररिझम दहशतवाद मुक्त भारत बनवण्याचा हा जो आमचा संकल्प आहे हा समोर ठेवून आम्ही हे कार्यक्रम सातत्याने घेतो आहे। आणि त्याचबरोबर आम्ही सायबर सिक्युरिटीची सुद्धा एक सिरीज सुरू करतो आहे की कशा पद्धतीने सायबर्स अटॅक्स आपल्यावर होत आहेत, कशा प्रकारे आपली फसवणूक होते आहे, फिशिंग कशा पद्धतीने होतं, विशिंग कशा पद्धतीने होतं, हॅकिंग कशा पद्धतीने होतं, बँक फ्रॉड कशा पद्धतीने होतात, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा आम्ही एक सायबर सिक्युरिटीची सिरीजसुद्धा सुरू करतो आहे। त्याच पद्धतीने आम्ही CCTNS प्रोजेक्ट जो पोलीस विभागामध्ये कार्यान्वित करण्यात आलेला आहे। प्रत्येक व्यक्तीला आता पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही, तो एक सिटीजन पोर्टलच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपली तक्रार नोंदवू शकतो याची सुद्धा आम्ही व्हिडिओज याच्यावर टाकणार आहे। पोलीस विभागामध्ये जे चांगले उपक्रम नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले आहे ते नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील या अनुषंगाने सुद्धा आम्ही भविष्यामध्ये व्हिडिओ तयार करणार आहे। तरी माझ्या सर्व मित्रांना आणि हे जे व्हिडिओ पाहणारे यांना एक आव्हान याद्वारे करतो आहे की आपण जास्तीत जास्त या व्हिडिओला पाहावं, आपण त्याला लाईक करावं किंवा मग शेअर करावं की जेणेकरून ही माहिती आपल्या इतर जे मित्र आहेत त्यांनापर्यंत पोहोचेल आणि एखादा कोणी व्यक्ती असेल तो या दारात ॲडिक्शनच्या दारात उभा असेल तर त्याला आपल्याला त्यापासून जर परावृत्त जर करता आलं तर आपलं ते सगळ्यात मोठं काम असेल। तर सुरू करूया आपण आता पहिला व्हिडिओ। आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक इंट्रोडक्शन दिलं होतं की आपला कार्यक्रमाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे। तर सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की अंमली पदार्थ म्हणजे काय। अंमली पदार्थ म्हणजे त्याच्या नावामध्येच त्याचं सगळं स्पष्टीकरण त्या ठिकाणी नमूद केलेले आहे की जे पदार्थ नैसर्गिक असो या कृत्रिम असो, हे असे पदार्थ जे आपल्या मनाला आणि आपल्या मेंदूला पूर्णपणे त्यांच्या अंमलाखाली आणतात। आपल्याला त्याची सवय लागतात आणि आपल्याला जर माहीत असेल तर आपली जी ब्रेन असेल तिला सेंट्रल नर्वस सिस्टीम असं म्हणतो, त्या माध्यमातून सर्व कमांड्स आपल्या शरीरात दिले जातात आणि मेनली त्यालाच पूर्णपणे हायजॅक करण्याचं काम हे ड्रग्स त्या ठिकाणी करतात। आता मेनली ड्रग्स आणि अंमली पदार्थ कशा पद्धतीने कन्झ्युम्स केले जातात, ते नाकावाटे, तोंडावाटे किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून ते कन्झ्युम्स केले जातात। आता आपल्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल की व्यसन म्हणजे काय आणि व्यसन कशा पद्धतीने जडतं। आता आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत की व्यसन कशा पद्धतीने जडतं, त्याची कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सवय लागते। तर याचे प्रमुख 4 टप्पे आहे। पहिला टप्पा एक्सपेरिमेंटेशन हा आहे, दुसरा रेग्युलर यूज आहे, तिसरा रिस्की यूज आहे आणि चौथा डिपेंडन्सी हा 4 टप्पे आहे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये नेमकं काय होतं की आपल्याला पहिल्यांदा कुणी मित्र किंवा कुणी असं सबऑर्डिनेट्स आपलं जे असतात ते आपल्याला ते खायला देतात आणि आपल्याला म्हणतात की ठीक आहे, सिंगल टाईम कन्झ्युम्स केल्याने आपल्याला त्याची सवय लागत नाही। परंतु मित्रांनो, मला तुम्हाला या ठिकाणी असं सांगायचं आहे की काही ड्रग्स असे आहे की ते सिंगल टाईम कन्झ्युम्स केल्याने सुद्धा आपल्याला त्याची सवय लागते आणि हे सिंगल टाईम कन्झ्युम्स केल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आहे की हे डायरेक्टली आपलं जे मन आहे आणि आपला जो मेंदू आहे त्याला त्याच्या अंमलाखाली आणतात। एकदा ते कन्झ्युम्स केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं सारखेसे ते घ्यावेसे तुम्हाला वाटतात, तुम्हाला कन्झ्युम्स केले वाटतात। ते जर तुम्ही घेतलं आणि तुम्हाला बेचैन वाटतं, अस्वस्थ वाटतं, त्यामुळे तुम्ही सेकंड टप्प्याकडे जाता। म्हणजे तुम्ही 2 असेल किंवा 4 दिवस असेल असे सातत्याने ते ड्रग्स सेवन करण्याचा प्रयत्न करता आणि ती लेवल इथपर्यंत चालली जाते की तुम्ही 3ऱ्या टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचता। मग तुम्हाला नेहमी असं वाटतं रेग्युलर यूजमध्ये तुम्ही जाता, रिस्की यूजमध्ये, की तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त ड्रग्स त्या ठिकाणी कन्झ्युम्स करता, ते घेता आणि त्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर दिसायला लागतात, जसे की तुम्हाला विविध आजार त्या ठिकाणी होतात। आणि चौथा टप्पा म्हणजे डिपेंडन्सी। हा सगळ्यात घातक टप्पा आहे की आता तुम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही, तुम्हाला त्याची पूर्णपणे सवय लागलेली आहे आणि ते तुम्ही कन्झ्युम्स केलं नाही तर तुम्ही जीवन जगू शकत नाही अशी भावना तुमच्यामध्ये उत्पन्न होते। आणि त्याचे परिणाम काय होतात, कारण की ड्रग्स खूप कॉस्टली मार्केटमध्ये अवेलेबल असतात, ते घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर असे मुले चोऱ्या, दरोडे या भागाकडे वळतात। रेपसारखे सुद्धा गुन्हे अशा लोकांकडून घडतात। त्याच पद्धतीने काही मुलांना जर ड्रग्स मिळालं नाही किंवा ते डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे ते लोक बरेचसे सुसाईडसुद्धा करतात। अशा पद्धतीने ड्रग्स हे फार हानिकारक या ठिकाणी आहे आणि अशा माध्यमातून ते आपल्याला जडतं। आता आपल्यासमोर एक मोठा प्रश्न असेल की नेमकं का लोकांना हे व्यसन ड्रग्स कन्झ्युम्स करावं असं वाटत असेल किंवा का ते घ्यावं असं वाटत असेल किंवा कशा पद्धतीने त्याच्या मागची काही कारणं असतील किंवा त्या कारणाच्या अधीन राहून ही मुलं ड्रग्स घेत असतील। तर नक्कीच अशी काही कारणं आहेत। त्यातील आमचं जे ॲनालिसिस आहे, आमचं जे संशोधन आहे, त्यातून आम्हाला असं सगळ्यात प्रबळ कारण असं वाटलं की मित्रांच्या दबावामुळं
जास्तीत जास्त मुलं ड्रग्स कन्झ्युम्स करतात. आता मुलं कॉलेजेसमध्ये जातात, हायस्कूल्समध्ये जातात. पालकांकडे कसं असतं की पालकांमध्ये ही एक भावना रूढ झाली होती की ज्या गोष्टी मला मिळाल्या नाही त्या माझ्या मुलांना नक्कीच मिळाल्या पाहिजे. अशा माध्यमातून मुलांकडे पैसे पालक देतात आणि त्या पैशांचं मुलं काय करतात याबद्दल काही पालक त्याची विचारपूस विद्यार्थ्यांकडे करत नाही. आणि मित्रांकडून दबाव आल्यामुळं किंवा आजकाल मुलं पालकांचं कमी आणि मित्रांचं जास्त ऐकतात आणि मित्रांकडून दबाव आल्यामुळे सुद्धा काही मुलं बरेचसे मुलं ड्रग्स कन्झ्युम्स करतात. कंटाळवाणा घालवण्यासाठी मुलं ड्रग्स घेतात. सोशल मीडियावर काही सेलिब्रिटीज त्याची ॲडव्हर्टाईज करतात, त्याचं अनुकरण करण्यासाठी मुलं ड्रग्स घेतात. काही मुलं डिप्रेशनमध्ये घेतात, परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले नाही किंवा कमी मार्क्स मिळाले किंवा फेल्युअर आल्यामुळे सुद्धा मुलं ड्रग्स कन्झ्युम्स करतात. भूतकाळातील काही आघात असतील, काही प्रेमप्रकरण, प्रेमसंबंध मुलांचे जुळतात आणि ते ब्रेकअप झाल्यानंतर त्याचा विसर पडण्यासाठी सुद्धा मुलं मोठ्या प्रमाणावर ड्रग्स घेतात. एक्साइटमेंट म्हणून मुलं ड्रग्स घेतात. पार्टीज आजकाल मोठ्या प्रमाणावर रेव्स पार्टीजचं आपण ऐकत असाल की अशा रेव्ह पार्टीज, ड्रग्स पार्टीमध्ये मुलं जातात. एन्जॉयमेंट करण्यासाठी मुलं सुद्धा ड्रग्स घेतात. पालकांचं अनुकरणसुद्धा मुलं या माध्यमातून करतात. आपण जर घरामध्ये पालक जर अशा पद्धतीने ड्रग्स सेवन करत असू तर मुलंसुद्धा आपलं अनुकरण करतात. आपले आईवडील पालक जर घेत असतील तर आपण का घेऊ नये अशा माध्यमातून सुद्धा मुलं ड्रग्स घेतात. आता पुढच्या सिरीजमध्ये आता आपण यापर्यंत त्याची मेनली अंमली पदार्थ काय असतात, व्यसन कशा पद्धतीने जडतं, त्यामागची कारणं काय आहे हे आपण या ठिकाणी सांगितलेले आहे. आता मेनली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगणार आहे की ड्रग्स चे नेमके प्रकार कोणते आहेत, ते कशा पद्धतीने आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम करतात, ते ड्रग्स दिसायला कसे असतात, त्यांची नावं काय आहेत किंवा ते कशा पद्धतीने ते मार्केटमध्ये उपलब्ध होतात, ते दिसायला कसे आहेत, या संदर्भातील माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. आपण लाँग व्हिडिओ याच्यासाठी बनवत नाही आहे की तो कंटाळवाणा होऊ नये आणि लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या तो गॅप स्वरूपात जावा म्हणून आपण शॉर्ट व्हिडिओ या ठिकाणी बनवतो आहे. तरी माझी पुन्हा एकदा सर्वांना अशी विनंती आहे की आपण हा सर्वात जास्त व्हिडिओ लाईक करावा, आपल्या मित्रांना शेअर करावा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जाईल आणि आपले सातत्याने या संदर्भातील व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकत राहू. धन्यवाद.